शेवटपर्यंत ऐका. समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपण जरा लॉजिकली विचार करू. बघा, जर समर्थ आणि महाराज भेटलेच नसते तर मग महाराजांच्या पश्चात समर्थांनी शंभूराजांना जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये असं म्हटलं असतं का, की काय म्हटलंय, शिवरायाचे आठवावे स्वरूप, शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे, हे सगळं त्यांनी सांगितलं. जर समर्थ आणि महाराज भेटलेच नसते तर शिवरायांच्या इतक्या बारकाव्यांचं समर्थ वर्णन करू शकले असते का? आणि जर खऱ्या अर्थाने छत्रपतींचे आणि समर्थांचे रिलेशन जवळचे नसते तर ते गेल्यानंतर त्यांच्या मुलाला राज्य साधनेच्या लगबगीबद्दल सांगावं असं समर्थांना वाटलं असतं का? आपण लॉजिकली विचार केला पाहिजे. जर भेट घडली असेल तर इतक्या जवळून त्यांनी एकमेकांना बघितलं असेल तरच हे घडलं असेल ना. आणि अजून एक गोष्ट, ज्या वादात ते धीरेंद्र शास्त्री अडकले ना, त्यांनाच त्याचं उत्तर देता आलं नाही. त्याचं उत्तर खऱ्या अर्थाने त्याचा उगम कुठे ते नीट आहे का? ते काय बोलले चुकी बरोबर ह्यात मला पडायचं नाही, पण त्यांनी जो संदर्भ दिला मित्रांनो, की शिवाजी महाराजांनी ते थकले आणि त्यांनी ते राज्य रामदासांच्या पायी आणून दिलं, त्यांना हे सांगताना ही गोष्ट सांगायला हवी होती की मी हा जो संदर्भ देतोय हा संदर्भ राष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेमधला आहे आणि हा संपूर्णपणे काव्यात्म संदर्भ आहे. आपण जेव्हा अशा पद्धतीची विधानं करतो तेव्हा ही विधानं करताना ती कशाच्या आधारावर करतो हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यांनी तो प्रसंग सांगितला, हा असाच्या असा प्रसंग. राष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोरांनी जी छत्रपतींवरती कविता लिहिलेली आहे, बंगाली भाषेमध्ये कविता लिहिलेली आहे, त्या कवितेमध्ये आलेला आहे. त्या कवितेचा मराठी, हिंदी आणि मूळ बंगाली जो भाग आहे तो सुद्धा माझ्याकडे उपलब्ध आहे. आणि अजून आश्चर्याची गोष्ट म्हणजे जग्गी वासुदेव आणि श्री श्री रविशंकर यांनी सुद्धा त्या कवितेबद्दल हाच प्रसंग युट्यूबवरती सांगितलेला आहे. आता बोला, आपण जे बोलतो तो एक काव्यात्म भाग आहे हे जर सांगितलं असतं तेवढा वादच झाला नसता. कुठल्या तरी रवींद्रनाथ टागोरांना अशी कविता लिहावीशी वाटते म्हणून टागोरांचे कान धरायला कोणी जाणारच नाहीये. आज आपल्याकडे अशा पद्धतीनं वाद माजवले मात्र जाणार आहेत. म्हणून मी नेहमी सांगतो की इतिहासाचा अभ्यास करताना लॉजिकली विचार केला पाहिजे. हे लॉजिक जर आपण बाजूला ठेवलं आणि सारासार विचार जर आपण केला नाही तर मग असे वाद ओढवतात. म्हणून कारण महाराष्ट्रात कुणी हे सांगतच नाही की ते जे बोलले त्याला संदर्भ ते रवींद्रनाथ टागोरांचा आहे, जो संदर्भ ते स्वतःच देऊ शकलेले नाहीत. असं दुर्दैव आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, अभ्यासोनी प्रगटावे नाहीतर झाकोनी असावे. तुम्हाला काय वाटतं या वादाबद्दल? खरा इतिहास आहे हा? तुम्हाला माहिती होतं का की असा रवींद्रनाथांच्या कवितेतला हा संदर्भ आहे? तुम्हाला जर तो हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज करा किंवा मला DM करा. मी तुम्हाला ती कविता पाठवीन. आमच्या टीमतर्फे तुम्हाला ती कविता पाठवली जाईल. आणि अशाच अपडेटसाठी, खरा इतिहास जाणून घेण्यासाठी, देव देश धर्म याबद्दलच्या अपडेटसाठी मला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.